कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांकडून छेडछाड, कोथळी गावातील यात्रेदरम्यान धक्कादायक प्रकार, रक्षा खडसेंकडून पोलिसात तक्रार। घडलेला प्रकार दुर्दैवी, टवाळखोरांना धाक राहिलेला नाही। केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड काढली जाते तर सामान्य मुलींचं काय? एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा, करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट, 3/3/2025 को राजीनामा होगा, #करुणा धनंजय मुंडे। करुणा मुंडेंच्या पोस्टनं चर्चांना उधाण। अजित पवारांनी 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय। अधिवेशनापूर्वी अजितदादा स्वतः राजीनाम्याची घोषणा करणार, करुणा मुंडेंची TV9 मराठीवर खळबळजनक प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंच्या वरदहस्तानेच सगळं चाललं होतं। मुंडेंचा राजीनामा झालाच पाहिजे, नाही झाल्यास त्यांना बडतर्फ करा, अंजली दमानी यांची मागणी। वाल्मिक कराड कैदेत असलेल्या बीड कारागृहातील सीसीटीव्ही बंद, जेलमधील महत्त्वाच्या ठिकाणांचे आणि बराकमधील कॅमेरे बंद, कारागृह अधीक्षकांच्या एका पत्रातून समोर। धाक न राहिल्यास कोणतीही कंपनी खंडणी देणार नाही, जो आडवा येईल त्याला आडवा करा, वाल्मिक कराडच्या सुदर्शन घुलेला सूचना, सीआयडीच्या आरोपपत्रात स्पष्ट उल्लेख। वाल्मिक कराड हाच देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार, आरोपपत्रात स्पष्ट उल्लेख। मारहाणीचा पुरावा असणारा व्हिडिओही सीआयडीच्या हाती। संतोष देशमुख हत्या प्रकरणी 12 मार्चला सुनावणी, हत्या आणि खंडणी प्रकरणी एकत्रित सुनावणी होणार। विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम खटला लढणार। एकनाथ शिंदेंकडून शहांची भेट घेत फडणवीसांची तक्रार, तर तुमचा पक्ष भाजपमध्ये विलीन करा असं शहांनी शिंदेंना सांगितल्याचा सामनातून मोठा दावा। दोघांमधील कथित संवादही सामनातून प्रसिद्ध। अमित शहा आणि शिंदेंमधला संवाद खरा, दोघांमधील संवादाबद्दल फडणवीसांनाही माहिती, संजय राऊतांचा दावा। संजय राऊतांचं वक्तव्य नशेमध्ये केलेलं, आपली शिवसेना लोकांच्या दारात जाऊन लिलाव केलाय, त्यांनी आमच्यावर बोलूच नये, मंत्री संजय शिरसाटांची राऊतांवर टीका। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात प्रशांत कोरटकरला 11 मार्चपर्यंत अंतरिम दिलासा, कोरटकरला सध्या अटक न करण्याचे कोल्हापूर कोर्टाचे निर्देश। पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची DNA चाचणी होणार, ससून रुग्णालयात गाडेची लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली। उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार, आज चहापानाचा कार्यक्रम, कोकाटे मुंडेंच्या राजीनाम्यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। राहुल सोलापूरकरची पुणे पालिकेतील सांस्कृतिक धोरणाच्या तज्ज्ञ सल्लागार पदीची नियुक्ती वादात, तर सोलापूरकरची डिसेंबर 2023ला नेमणूक, सध्या कोणतीही समिती अस्तित्वात नाही, पालिकेचं स्पष्टीकरण। पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसीय गुजरात दौऱ्यावर, दुपारी 2 वाजता सोमनाथ मंदिरात दर्शन घेणार। राज्यात यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरणार, हवामान विभागाचा अंदाज, मार्चच्या पहिल्याच आठवड्यात पारा 40च्या उंबरठ्यावर। बीएमसीच्या गट अ वर्गाच्या परीक्षेत घोटाळ्याचा आरोप, विशिष्ट लोकांना प्रश्नांसंदर्भात माहिती पुरवण्यात आल्याचा 500हून अधिक अभियंत्यांचा आरोप, 25 फेब्रुवारीला झाली होती परीक्षा। पुण्याच्या गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच, भारती विद्यापीठ परिसरात 10 ते 12 गाड्या फोडल्या, पोलिसांकडून तपास सुरू। चॅम्पियन्स ट्रॉफीत आज भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्या शेवटचा लीग सामना, भारताचा सेमीफायनलमध्ये कुणाशी मुकाबला आज ठरणार। दिल्ली कॅपिटल्स WPL 2025 सीझनमध्ये प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ, तर RCBचा सलग 4था पराभव। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।